ती म्हणाली, अहो जेव्हा बघते तेव्हा तुमच्या अंगावर ही साडी असते. शहाणीबाई असेल ती म्हणेल, अहो त्यांनी मला सांगितलं ना, तू या साडीमध्ये जेवढी चांगली दिसतस ना, ती कोणतीच साडी शोधत नाही, म्हणून त्यांना आवडेल ते जीवन जगायचं. ती गप्प. नीट बोला ना. तुम्ही लगेच बरोबर आहात काय, तुमचं नशीब मोठं, आमचं काय. कोणी न मरता उडून रडायला लागले. बाई तुझं नशीब फार मोठं, तुला मोठं घर मिळालं, नवरा तुझा ऐकतो, आमचं एकही ऐकत नाही, भाग्यवान आहेस. काय आता हे का ऐकत नाही? तो कसा ऐकील? हिच्या नवऱ्याकडे पैसे आहेत, त्यांनी पैठणी आणून दिली. हिच्या नवऱ्याकडे एवढंच पैसे आहेत की 2 घास सुखाने मिळावेत, त्याच्यात आनंद मान ना. म्हणून तसे तुम्ही दुःखी नाही आहे. खरं सांगू का, तसं कोणीच दुःखी नाही आहे. पण दुसऱ्याकडे बघता तेव्हा तुम्ही दुःखी होता. दुसऱ्याकडे बघता तेव्हा तुम्ही दुःखी होता. एखाद्याला एक पद मिळालं, आपल्यानंतर नोकरीला लागला. अशी कितीतरी उदाहरणं आहेत माझ्याकडे. त्याला मिळाल्यानंतर हे तोंड वाकडं करून येतं, माझ्यानंतरला आनंद मिळाला. ठीक आहे, मिळालं ना, आता काय करतोस? राजीनामा देतोस? नाही म्हटलं ते परवडण्यासारखं नाही. मग आहे तिथे ना नाही करतो काय? म्हणून एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये प्रभूंनी दिलंय त्याचं उत्तर मागू नका. जे दिलंय त्याचं उत्तरही व्हा. बस, जे दिलंय त्याचं उत्तरही व्हा. उत्तर मागू नका. कुणालाही आत्तापर्यंत उत्तर मिळालं नाही आणि मलाही मिळणार नाही, तुम्हालाही मिळणार नाही. द्या एका प्रश्नाचं उत्तर. ज्याला गीता सांगितली ज्याच्यासारखा योद्धा नाही, तो एका टोळीच्या बायकांनी आणि इतरांनी मरूळ मारला शेवटी. अर्जुन, बरोबर आहे ना? निजधामाला गेले भगवान आणि परत येताना शक्तीच संपली, खलास. निवांत कवचाचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. एवढा मोठा तू, पण शक्ती कुठे होती? कृष्ण माझ्याबरोबर आहे. पण कृष्ण गेला आहे म्हटल्यावर सगळंच गेलं. रस्त्यात अडवलं, सगळे हिसकून घेतलं. अर्जुनाच्या अंगावर त्या सगळ्या टोळीच्या टोळीने हात टाकला. त्याला हात उचलला सुद्धा नाही. जेव्हा हात उचलला नाही तेव्हा समजावं शेवट आला, आणि त्याच्या पुढे शेवटच झाला. पांडवांचा अवतार संपला. कशा करता म्हणतोय मी, नीट लक्षात घ्या. म्हणून जे दिलंय आनंद. तुम्ही दुसरा ग्लास तयार ठेवताय ना, तिथे दुःखी होताय. दुसरा ग्लास तयार ठेवूच नका. तुमचा एक ग्लास आहे, तो कायम भरलेला राहणार आहे. बस. बाबा महाराज अजून किती वर्ष प्रवचन करायचंय, जिथपर्यंत त्याला करावं असं वाटेल तिथपर्यंत. याच्यापेक्षा काय सांगू. काही काही माणसं मला म्हणतात, आता किती करायचं? म्हटलं माझ्या हातात नाही ना. काय करू? तो मला जर बळे होऊन घोड्यावर बसवतोय. माझं बोलणं कळलं का? किती माणसं प्रेम करतात. ही मंडळी आता कोल्हापूर आली एका प्रवचनाकरता. हे स्वतः गादीचे मालक आहेत, परंपरा आहे त्यांच्या मागे. का आले? चला बाबा म्हणाचं भेटू, एक प्रवचन तरी ऐकू. काय माझ्या प्रवचनात विशेष? पण तुम्हाला विशेष वाटलं, हे माझं विशेष नाही, प्रभूची कृपा आहे. म्हणून एवढे 200-300 किलोमीटरचा प्रवास करून यायचं, प्रवचन ऐकायचं, पुन्हा घरी जायचं. काय नडलंय? काय नडलं हे मलाही माहिती नाही, पण त्याचं काय नडलंय हे त्याला माहिती. काय नडलंय आता पुढचं सांगू का? प्रवचनाचा भाग नाही, प्रवचनच चालू आहे. काय नडलंय हे कळत नाही, हेच अव्यक्त. आणि काय घडणार आहे हे कळत नाही, नामेच निराकार. काय म्हटलं मी? काय घडणार आहे हे कळत नाही, नामे अव्यक्त. आणि काय घडलंय ते कळत, आज काय काय सांगावं? अव्यक्त आहे, निराकार आहे. काय सांगावं? कसा आकार घेईल? नाही का? मुलांना जन्म तुम्ही देता, पण पुढे ती कशी निघतील काय सांगता येईल? तुमच्यापेक्षा सवयी निघेल, नाही तर तुम्हाला घेऊन खड्ड्यात जाईल. माझं बोलणं कळलं का? हां,
म्हणजे तसं काही अवघड नसतं. पुरुषांना खड्ड्यात न्यायला मुलांच्या बाजूने त्यांच्या आया असतात. अहो त्यांनी धंदा टाकला नाही चालला, एवढं काय त्याच्यात आहे मोठं, करा की मदत. गेल्यावर तरी त्यानेच घ्यायचं आहे ना, पण आता मला भीक मागायला लावतो त्याचं काय. गणित सुटलेलं नाही कोणालाही. आणि हे सांगता का नक्की की हे दिल्यानंतर बरोबर चालेल? सांगता? आहे उत्तर? आहे उत्तर? नाही, नाही. आनंद काही काही माणसं बघितले मी. एक माणूस मला भेटला फलटणचा आमच्या, त्याने एक ग्लास ठेवलेला होता. महाराजांच्या काळापासून येणारा, म्हणजे जुना अगदी. त्याची माझी भेट, त्यांच्या घरी राहायला गेलो मी. ते 75रीतले होते आणि एक ग्लास ठेवलेला होता. त्यांचं नाव मिस्त्री. म्हटलं हे काय तुम्ही ठेवलं इथे? नाही म्हणले हा ग्लास आहे. गेली 75 वर्ष बघतोय, हा ग्लास रिकामा कधी झाला नाही आणि काठाच्या वर कधी भरला नाही. मी 1-1 रुपया टाकतो, 1-1 रुपया टाकतो. आता अगदी तयारीत असतो की दुसरा ग्लास ठेवावा, पण दुसरा ग्लास घेण्याची पाळीच कधी आली नाही. कारण हा भरला की काहीतरी यायचं आणि त्या ग्लासमध्ये संपायचे. हे मला कळलं आहे. तुम्हाला काय कळलं? म्हटलं जे तुम्हाला कळलं आणि तुमच्याकडून अजून नीट कळलं, आपल्या ग्लासापुरतंच मिळेल आपल्याला. वारी करता, पांडुरंगा करता जो त्रास होईल तो सहन करीन, पण भेटल्यानंतर जे सुख आहे ते आयुष्याचा त्रास खलास होऊन जातो. पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडोनी. एकदा जीवामध्ये जडून बसला, शेवटी म्हणतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी अनंत जन्मोनी पुण्य होय. ज्ञानदेवाच्या ध्यानामध्ये एवढा योग मार्गाची परंपरा असून ज्ञानदेवाच्या ध्यानामध्ये काय बघा, पुढे अभंग येतील. योगयाग विधी नव्हे सिद्धी वायाची उपाधी जन्म धर्म. मी म्हटलं महाराज तुमची परंपरा योगाची आहे, आदिनाथापासून चालत आली, तो तर महायोगी आहे, जे मार्गीचा कापडी महेश अजून, असं तुम्हीच म्हटलंय. अरे पण मी हे म्हटलं जरी खरं तरी तिथे विषय होता म्हणून त्याचं विवरण केलं, याच्यापेक्षा जास्ती काही नाही. काय अहो तुम्ही कुठे बाहेर जेवायला जात नाही ना? अहो काय म्हणता आता, व्याहायचं जायला पाहिजे. आणि आमची शेवटी मुलीची बाजू पडली. अहो काय करता, इलाज नाही ना, नुसतं हजेरी लावायला तरी गेलो म्हणले. असं होय, बरं ठीक, काय करता, काय चालतं आपलं. म्हणजे मी जेवलो बिवलो काही नाही, नुसतं त्यांनी आलो, त्यांना फक्त आलो म्हटलं घेऊन जा, मी दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडलो. माझं म्हणणं कळलं का? तसं योग मला माहिती आहे, कुणी सांगायची गरज नाही, पण वर आहे म्हणून मी लिहिलं, योग मार्ग आहे म्हणून लिहिलं. योग मार्ग का डावलला? तर शेवटी तुम्हाला हरिमुखे म्हणायला लावायचे म्हणून. तुझं झुरणं दिसतं, माझं आतल्यात झुरणं आहे ते मला दिसतं. दुःख एवढंच वाटतं की तू माझी पत्नी असून तुला कळू नाही आणि तो माझा मुलगा असून त्याला कळू नाही. संसारातलं खरं दुःख तुम्हाला सांगू का, आपल्या घरातली माणसं जेव्हा आपल्याला ओळखत नाही ना, तेव्हा त्याच्या इतकं दुसरं मोठं दुःख नाही. बरोबर आहे ना? तसं देवाला सुद्धा तेच दुःख आहे, जो घरात आहे तोच ओळखत नाही. जो जवळ आहे, जो तुमच्या घरात बसलेला आहे आणि तुम्ही त्याला ओळखत नाही, हेच त्याला दुःख आहे. मी नसे ऐसे कौन ठिकाण असे, परी प्राणी आचे दैव कैसे. मीची नाही म्हणते, काय म्हणावं, मला म्हणतो बापाने काय केलं. प्राणी आचे दैव कैसे, मलाच नाही म्हणतात. अरे अर्जुना काय म्हणू आता. म्हणून महाराज म्हणाले अव्यक्त निराकार नाही जा, जेथोनी चराचर हरिसी वसे. हे चर आणि आचर जिथून प्रगट होतात काही माहिती नाही. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण व्हाले. जो जगाते काय डॉक्टर किती प्रयत्न करतात चालू ठेवण्याचा,
काही नाही, मला काही कोणाबद्दल वेडवाकडं बोलायचं नाही, पण फॅक्ट सांगतो. हे व्हेंटिलेटर ठेवलेलं की समजावं ते गेलेलंच आहे. हे मी माझ्या डोळ्याने बघितलं, माझ्या नात्यातलं बघितलं, अगदी जवळच्या संबंधातले. 4 दिवसापूर्वी गेले होते तरी व्हेंटिलेटर चालूच. मी म्हटलं काय चाललं आहे? आमचा प्रयत्न चालला आहे. आता हां, अरे एकदा त्यांनी काढून घेतला शेवटचा श्वास की संपलं संपलं संपलं. हां, तेवढ्या पुरता असेल तर त्या व्हेंटिलेटरनी जरा गती मिळते, पुढे येतो. आता पूर्ण संपल्यानंतर व्हेंटिलेटर तरी काय करणार आहे? हां, पंक्चर टायरमध्ये किती हवा भरली नाही दृष्टांत कळला? पंक्चर झालेल्या टायरमध्ये किती जरी हवा भरली तरी ती निघूनच जाईल ना. पहिलं पंक्चर काढ. पण आता पंक्चर काढण्यातला शेतीतला टायर राहिला नाही, आतून बाहेरून फाटलाय. मग काय करावा? नवीन टाकावा. पुढचा जन्म नवीन येईल तेव्हा बघ. पण तुला पाहिजे असेल तर मिळेल. वारकऱ्यांना पाहिजे. तुम्ही म्हणाल बाबा महाराज तुमचं कसं काय? जन्मांतरापर्यंत वारकऱ्याच्याच पोटी जन्म घेणार. गेल्या 750 वर्षात अनेक विद्वान होऊन गेले, अनेक साहित्यिक होऊन गेले, अनेक भाषाप्रभू होऊन गेले. अनेकांना वाटलं की ज्ञानेश्वरी सारखा सवाई ग्रंथ लिहावा, पण नाही जमलं एकालाही. काय अहो, ज्यांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली त्या नाथबाबाने ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली, पण स्वतःचं भागवत स्वतंत्र लिहिलं. ती भाषा निराळी, ओवी मोठी आहे, उखाल करून सांगणारी आहे. इथे 9,000 आणि इथे ते 18,000 ओव्या. माझं बोलणं कळलं का? दोघांचाही अवतार तोच, नामाचा तुका आणि ज्ञानाचा एका. काय भाषा आहे आपल्याकडे? नामाचा तुका आणि ज्ञानाचा एका. हां, ते म्हणले नाथा मी दशमस्कंदातल्या गीतेवर प्रवचन केलं, आता तू एकादश स्कंद सांग आणि जरा सोप्या भाषेत सांग. जरा वाढलं प्रवचन तर हरकत नाही. ओवी 1.5 पटीने ओवी मोठी आहे, अर्धी ओवी मोठी आहे भागवताची. वाढली तरी हरकत नाही, पण माणसांना समजू दे. म्हणून गीतेपेक्षा ज्ञानेश्वरीची भागवताचे दृष्टांत सोपे, संसारातले. बरं का नाथांच्या याच्यात संसाराचे दृष्टांत जास्ती का? नाथांनी संसार केला. ज्ञानेश्वर महाराजांना आडवं येत होतं माणसं, पण घरातले कोणी आडवे आले नाहीत. आले का? त्यांना सतत उस्तून जरत होते. इथे मुलगा आड आला, आता काय पुढे? मी कायम सांगतोय, बाकी सगळं बरोबर असतं. तुम्हाला व्यवहारात कोण आड आलं ना, तुम्ही त्याचं तोंड पाहणार नाही, पण उठल्यापासून रात्रीपर्यंत ज्याचं तोंड पाहावं लागतं त्याला कसा टाळणार? तो सवता राहिला तरी घरातच बसलेला असतो. अगं माझ्याशी बोलत नाही, पण फोन लावलास की नाही? आता एवढे सवते निघालाय, त्याला बाहेर काढला, चौकशी कशाला करता? अगं जास्ती मिजाच मारू नकोस. तुझा मुलगा आहे आणि माझा काय वैरी आहे का? पण नीट वागत नाही, त्याला काय करू मी? काय तुझे अश्रू सारखे बाहेर पडतात, माझे आतल्या आत रडत असतात. तुला कसं कळणार हे? माझ्या विरोधात गेला म्हणून तुझ्या लक्षात नाही का आलं? अजून मी FDR मोडले नाहीत, त्याच्याच नावावर ठेवलेत.